हुपरी नगर परिषदेच्या महिला नगरसेविका सोनाली प्रशांत जाधव यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कथित अपमानास्पद वर्तनाच्या निषेधार्थ 14 ऑगस्ट रोजी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता। या पार्श्वभूमीवर मुख्याधिकाऱ्यांनी सोनाली जाधव यांना लेखी पत्र देऊन उपोषण स्थगित करण्याची विनंती केली। त्यानंतर मध्यस्थीच्या माध्यमातून प्रकरणावर तोडगा निघाल्याने नियोजित आमरण उपोषण स्थगित करण्यात आलं। मुख्याधिकाऱ्यांनी दिलेल्या पत्रात 10 जुलै 2026 रोजी नगर परिषद कार्यालयात घडलेल्या घटनेचा संदर्भ देण्यात आला आहे। या घटनेबाबत सोनाली जाधव यांनी 14 ऑगस्ट रोजी नगर परिषद कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिल्याचं पत्रात नमूद करण्यात आलं आहे। पत्रात पुढे म्हटलं आहे की 10 ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे 12 वाजता सोनाली जाधव व काही नागरिक नगर परिषद कार्यालयात आले होते। त्यावेळी विविध कामांबाबत चर्चा झाली असून प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर देण्यात आल्याचे मुख्याधिकाऱ्यांनी पत्रात नमूद केलं। तसेच नगरसेवक, नगरसेविका व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कोणताही गैरसमज निर्माण होणार नाही याची काळजी घेत काम करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचंही पत्रात स्पष्ट करण्यात आलं आहे। मुख्याधिकारी म्हणून लोकप्रतिनिधी, नागरिक, अधिकारी व कर्मचारी यांच्याशी सन्मानपूर्वक, संयमी व निष्पक्ष वर्तन करण्यास आपण सदैव बांधील असल्याचंही पत्रात नमूद आहे। विशेष म्हणजे सोनाली जाधव यांच्या आरोग्याची व सुरक्षिततेची तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने 14 ऑगस्ट रोजीचं नियोजित आमरण उपोषण स्थगित करून मागे घ्यावं अशी स्पष्ट विनंती मुख्याधिकाऱ्यांनी या लेखी पत्रातून केली आहे। याबाबत सोनाली जाधव यांनी सांगितलं की महिला लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या सन्मानाचा आणि स्वाभिमानाचा प्रश्न माझ्यासाठी महत्त्वाचा आहे। मुख्याधिकाऱ्यांकडून लेखी पत्र देण्यात आले असून प्रकरणावर चर्चा करून तोडगा काढण्यात आला आहे। त्यामुळे मी नियोजित आमरण उपोषण स्थगित केलं आहे। दरम्यान महिला लोकप्रतिनिधींशी सन्मानपूर्वक वागणूक मिळावी, प्रशासन व लोकप्रतिनिधींमध्ये समन्वय राहावं आणि नागरिकांच्या प्रश्नांवर संवादातून तोडगा निघावा अशी अपेक्षा या प्रकरणाच्या निमित्ताने व्यक्त होत आहे। मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी पत्रामुळे आणि त्यानंतर झालेल्या मध्यस्थीमुळे 14 ऑगस्ट रोजी होणारा आमरण उपोषण तुर्तास टळलं असून या प्रकरणाचा शेवट समोपचाराने झाला आहे। धुळ्याच्या दारूबंदी विभागात महिला चालकाच्या लैंगिक शोषणा प्रकरणी काय निकाल आलाय, काय सांगा? नमस्कार, मी प्राध्यापक वैशाली पाटील, मानसतज्ञ। मी बालकल्याण समितीमध्ये सुद्धा 5 वर्ष काम केलं आहे। त्याच्यानंतर महिला बालविकासमध्ये सुद्धा मी जिल्हास्तरीय समितीवर आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या समितीवर मला 9 मेला घेण्यात आलं आणि मग त्याच्यानंतर पुढे ही सर्व कारवाई सुरू झाली। त्याच्यात जवळजवळ आम्ही सगळ्यांनी 64 दिवस भरपूर काम केलं। अगदी सुट्टीचा दिवस होता तर आम्ही सकाळी 10 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत बसून कंटिन्यूस काम केलं आहे। आणि यामध्ये पीडितेला न्याय, सगळ्यात पहिले पीडितेचे 2 दिवस आम्ही बाजू ऐकून घेतली व्यवस्थित आणि मग त्याच्यानंतर आम्ही ठरवलं की तिची बाजू अगदी योग्य आहे आणि मग तिला आपण न्याय द्यायला पाहिजे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.